राज्यभरामध्ये गुन्हेगारींच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालेली असतानाच आता कोल्हापूर जिल्ह्यातही एक धक्कादायक घटना घडली। व्याजाच्या पैशाच्या बदल्यात सावकारानं महिलेसोबत शरीर संबंध ठेवल्याची धक्कादायक बाब कोल्हापूरमध्ये उघड झाल्यानं एकच खळबळ उडाली। एवढंच नाही तर या सावकारानं थेटपणे महिलेसोबत शरीर संबंध ठेवतानाचे 200 ते 300 अश्लील व्हिडिओ या पीडितेचे स्वतःच्या मोबाईलमध्ये ठेवल्याचा दावा सुद्धा करण्यात आलाय। या घटनेनं कोल्हापूरसह संपूर्ण राज्यभरात मोठी खळबळ उडाली। पाहुयात हे सगळं प्रकरण नेमकं काय। कोल्हापूर जवळील गुडमुडशिंगी गावातील एका महिलेनं सुमारे 2 वर्षांपूर्वी एका खासगी सावकाराकडून मोठी रक्कम व्याजाने घेतलेली होती। सुरुवातीला काही काळ या महिलेने नियमित व्याज फेडलं, सगळं केलं, मात्र नंतर आर्थिक परिस्थिती या महिलेची अत्यंत बिकट झाल्यानं तिला पैसे देणं शक्य झाले नाही आणि याच परिस्थितीचा फायदा ह्या खासगी सावकारानं घेतलेला आहे। हा खाजगी सावकार जर पाहिलं तर या खाजगी सावकाराचं नाव आहे अमित सावंत। मुळामध्ये हा जो खाजगी सावकार आहे अमित सावंत, त्याचा मूळ व्यवसाय तो चालक आहे, तरी सुद्धा तो व्याजाने पैसे देतो। खाजगी व्यवसाय सावकारीचा जो आहे हा जो अमित सावंत आहे तो व्यवसाय करतोय। अशाच पद्धतीने त्याने जर पाहिले तर कोल्हापूर जवळील गुडमुडशिंगी गाव जे आहे त्या गावामधील एका महिलेला 2 वर्षांच्या पूर्वी बरीच मोठी रक्कम जी आहे ती व्याजाने दिलेली होती। सुरुवातीला काही काळ या महिलेनं व्याज नियमित फेडलं, मात्र अचानकपणे तिची परिस्थिती, जी आर्थिक परिस्थिती आहे ती बिकट झाली, तिला व्याज फेडणं शक्य झालेलं नाही आणि त्यामुळे याच परिस्थितीचा सगळा फायदा जो आहे तो सावकार, हा जो खाजगी सावकार आहे आणि हा सगळ्या परिस्थितीचा, महिलेच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेतला आणि त्यानंतर संबंधित महिलेच्या घरी जाऊन तिच्यावरती बळजबरीने अत्याचार केल्याचा सुद्धा आरोप या पीडित महिलेने केलाय। एवढंच नाही, अत्याचार करून असा जो सावकार आहे खाजगी सावकार फक्त अत्याचार करूनच थांबला नाही, तर त्यांनी या घटनेचा व्हिडिओ तयार करून तो या महिलेवरती सातत्याने दबाव आणत होता। या महिलेवरती सातत्याने दबाव आणण्यासाठी या व्हिडिओचा वापर करत होता, असं सुद्धा या महिलेने जी तक्रार दिलेली आहे तक्रारीमध्ये म्हणण्यात आलेलं आहे। आणि या व्हिडिओच्या आधारे या आरोपीने फक्त एकदाच नाही तर वारंवार या महिलेवरती लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप सुद्धा या पीडित महिलेने केलाय। एवढंच नाही तर आरोपीच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचे तब्बल 200 ते 300 व्हिडिओ असल्याचा गंभीर आरोप सुद्धा या पीडित महिलेनं जे आहे ते तक्रारीमध्ये केलेला आहे। आणि ह्या संपूर्ण हा जो पीडित महिलेनं दावा केलेला आहे, या पीडित महिलेनं जी तक्रार केलेली आहे आणि त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठी चर्चा होते। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या प्रकरणानं मोठी खळबळ उडाल्याची माहिती सुद्धा मिळते। कारण हा जो खाजगी सावकार आहे याने केवळ ह्या एका महिलेने व्याजाची रक्कम न भरल्यामुळे या महिलेसोबत शरीर संबंध बळजबरीने ठेवले असा आरोप या पीडित महिलेने केलाय। परंतु अशा पद्धतीने हा जो खाजगी सावकार आहे अनेक लोकांना व्याजाने पैसे देत होता। ज्या महिलांना व्याज भरणं शक्य झालेलं नाही त्यांच्यासोबत सुद्धा ह्या खाजगी सावकाराने अशाच पद्धतीचं कृत्य केलंय का, अशी शंका या निमित्तानं आता उपस्थित केली जाते। परंतु ही जी पीडित महिला होती, या पीडित महिलेचे जे व्हिडिओ करण्यात आले होते ते व्हिडिओ सुद्धा हा जो नराधम सावकार आहे त्याने इतरांना दाखवल्याचा सुद्धा आरोप जो आहे या पीडित महिलेने केला आणि त्यामुळे या सावकाराच्या विरोधात कोल्हापूरमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठी संतापाची लाट उसळलेली आहे। खरं तर सातत्याने हे जेव्हा या पीडित महिलेवरती अत्याचार वाढत गेले आणि त्यानंतर वैतागून या पीडित महिलेने जे आहे अखेर पोलीस ठाणं गाठलं आणि या खाजगी सावकाराच्या विरोधात जो आहे गांधीनगर पोलीस ठाण्यामध्ये जो आहे तो गुन्हा दाखल केला। पोलिसांनी तात्काळ हा गुन्हा दाखल करून हा जो नराधम सावकार आहे या सावकाराला अटक केली आहे। या प्रकरणाचा तपास जो आहे तो सध्या पोलिसांकडून कसून तपास केला जातोय। त्याचबरोबर आरोपीचा जो मोबाईल फोन आहे किंवा इतर जे काही पुरावे असतील ते पुरावे सुद्धा पोलिसांनी जे आहेत जप्त केलेले आहेत। दरम्यान पीडित महिलेनं आरोपीबाबत त्याच्या काही सहकाऱ्यांना सुद्धा सांगितलेलं होतं, त्यांना सुद्धा व्हिडिओ दाखवलेले होता, असा गंभीर आरोप या पीडित महिलेनं केलेला होता। आणि त्यामुळे आता त्या अँगलनी सुद्धा जो आहे तो पोलिसांकडून तपास केला जातोय। आर्थिक अडचणी सापडलेल्या इतर महिलांना सुद्धा हा जो सावकार आहे आणि त्याचे जे इतर सहकारी आहेत त्यांनी अशाच पद्धतीने जाळ्यात ओढलं होतं का, त्यांच्याशी अशा पद्धतीचं कृत्य केलेलं होतं का, त्यांच्या अश्लील व्हिडिओ तयार केले होते का, या सगळ्याच अँगलनी सध्या पोलिसांकडून तपास केला जातोय। परंतु सर्व स्तरामधून या पीडित महिलेनं धाडस करून पुढे येऊन तक्रार नोंदवलेली आहे। तशाच पद्धतीने इतर महिलांनी सुद्धा या सावकाराच्या बाबतीमध्ये कोणाला तक्रार असेल किंवा अशा पद्धतीने या खाजगी सावकारानं इतर महिलांचं लैंगिक शोषण केलं असल्यास अशा महिलांनी पुढे येऊन जी आहे ती तक्रार दाखल करावी, त्यांची ओळख जी आहे ती गोपनीय ठेवली जाईल, अशा पद्धतीचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आले। आणि त्याचबरोबर या आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सुद्धा आता कोल्हापूरमधील सर्वसामान्य जनतेमधून केली जाते।
अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.